आमचं हक्काचं न्यूज चॅनल म्हणजेच विश्व विशाल न्यूज चॅनल। आजच चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब नक्की करा। अरे भाजप सरकारचं करायचं काय? खाली मुंडकं वर पाय। आमच्या शहराचं वाटप करू नका। शहरात विकास कामं व्हावं ही महाविकास आघाडीची प्राधान्य आहे। आपण बघतो की 23 फेब्रुवारी 2024 रोजी धाराशिव नगरपालिकेला 140 कोटी रुपये मंजूर झाले होते। त्याच्यामध्ये स्पष्ट उल्लेख होता की 3 महिन्यामध्ये निविदा प्रक्रिया पूर्ण करून 91व्या दिवशी काम चालू होणं अपेक्षित होतं, परंतु मागील 18 महिन्यापासून या ठिकाणी महाविकास आघाडीच्या वतीनं शहरातील नागरिकांना सोबत घेऊन वेळोवेळी आंदोलन करण्यात आली, परंतु या ठिकाणी आमरण उपोषण करण्यात आलं। या जिल्ह्याचे पालकमंत्री या ठिकाणी आले आणि आम्हाला उपोषण करताना महाविकास आघाडीच्या त्यांनी शब्द दिला। या ठिकाणी आपण बघतो की नगरपालिका 25-30% बिलोनी कामं या नगरपालिकेमध्ये केली जातात, परंतु भारतीय जनता पार्टीचे आमदार राणा पाटील यांच्या मर्जीतला असलेला कॉन्ट्रॅक्टर राजमेरा याला 15% अबोनं निविदा मंजूर करण्याचा त्यांचा घाट होता, परंतु महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी आणि शहरवासियांचं म्हणणं होतं की सध्या नगरपालिकेची परिस्थिती बिकट आहे। जर 15% अबोनं टेंडर त्या कॉन्ट्रॅक्टरला मिळालं तर जादीचे 22 कोटी रुपये या शहराला बुरधण सोसावं लागला असता, नागरिकांना बुरधण सोसावं लागला असता। ची मागणी होती की महाविकास आघाडीचे पर्याय वाटत होता की लवकरात लवकर ही विकास कामे चालू व्हावी, परंतु जाणून बुजून या विकास कामांना खीळ पाडण्यात आली होती। आमचं म्हणणं आहे तुम्ही सत्ताधारी आहेत, विकास कामं खेचून आणण्यात तुमची स्पर्धा असली पाहिजे। जर भाजप सरकारने 100 कोटी आणले तर शिंदे गटाने 200 कोटी आणले पाहिजे आणि विकास निधी आणून खेचून आणून या जिल्ह्यातील या शहरातील रस्ते करा। रस्ते केल्यानंतर नागरिक तुम्हाला श्रेय देणारच आहेत, त्याच्यामुळे तुम्ही एकमेकाची आडवाडी आणि जिरवाजिरी करू नका। आपण बघितलं असेल मागच्या 8 महिन्यांपूर्वी जिल्हा नियोजन समितीची तक्रार त्याच्यामध्ये अनियमितता झाली म्हणून भारतीय जनता पार्टीचे आमदार राणा पाटील यांनी मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली आणि तसेच 140 कोटीच्या कामामध्ये अनियमितता झाली म्हणून या जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी एकनाथ शिंदे साहेबांकडे तक्रार दिली। म्हणून या विकास कामांना शिंदे फडणवीस सरकारने काल परवा दिवशी स्थगिती दिली। आमचं एकच म्हणणं आहे, नागरिकांच्या जीवाशी तुम्ही खेळू नका, शहराचं वाटोळं करू नका। सत्ता कशासाठी असते? सत्ता ही विकास कामं करण्यासाठी असते। जर तुम्ही विकास कामे केली असती, सत्ता तुमची गल्लीपासून दिल्लीपर्यंत आहे, तुम्हाला 18 महिने वेळ का लागला याचं उत्तर भारतीय जनता पार्टीचे आमदार राणा पाटील यांनी शहरवासियांना द्यावं। पूर्ण गावभर त्यांनी बॅनर लावले। मागच्या 2 वर्षापूर्वी पण त्यांनी धाराशिव शहराला 154 कोटी रुपये मंजूर झाले, धाराशिव शहर बदलते म्हणून बॅनर लावले, परंतु 2 वर्ष झालं त्यांची सत्ता गल्लीपासून दिल्लीपर्यंत असताना आज परत त्यांनी बॅनर लावले की धन्यवाद द्या बाबू 140 कोटी रुपये मंजूर केले, परंतु तुम्हाला 18 महिने का लागले हे धाराशिव शहरातील जनतेला त्यांनी उत्तर द्यावं। आणि शहरातील रस्ते 140 कोटी रुपये मंजूर आहेत, ती कामे तात्काळ चालू व्हावे ही आमची प्रथम महाविकास आघाडीच्या वतीने मागणी आहे। ही जर कामे चालू नाही झाली तर आम्ही लोकशाही मार्गाने आंदोलन करत राहू। तुमचं आमचं हक्काचं न्यूज चॅनल म्हणजेच विश्व विशाल न्यूज चॅनल। आजच चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब नक्की करा।